Hello everyone, my name is Shruti Kiran Sawant and welcome to my YouTube channel. Today I am going to discuss some important points in I have gone through from past 3-4 months or from past 1.5 years. So I will tell you in some parts, like as I had also given you 2025, then I was what are my feelings and what are the things I had done in the drop year, then how NEET 2026 gone, then re-NEET phase and NEET re-NEET 2026. So okay, let's start because I'm also excited to share with you, and also I think that it will help us mutually because through video you will get some knowledge, and from your comments I will surely get to know about what direction I should thought, or it will help me. So let's start. सुरुवात करूया नीट 2025. तर ती जी होती त्यामध्ये माझे मार्क्स फारसे छान नव्हते आणि आय वॉज ऑल्सो नॉट सॅटिस्फाय विथ माय एनी स्टडी, आणि त्यामुळे मी असं ठरवलं की मी ड्रॉप घेणार आहे. आणि हे मला करायचंच होतं, कारण की मी जर एक ट्राय नसता दिलं तर आय विल फील रिग्रेट फॉर होल माय लाईफ अँड आय डोंट वॉन्ट. सो मी एक वर्ष दिलं आणि बट आय फेल्ट की मला 1 to 1.5 आवर किंवा मी खूप जास्त हसल करून मी ऑलरेडी स्ट्रेस्ड आउट होते. आय थॉट की माझ्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म हे छान असेल किंवा मला येईल, मला जमेल, मी करेल. सो मी ऑनलाईन प्लॅटफॉर्म थ्रू गेले आणि मी PW ऑनलाईन यकीन 2.0 2026 या बॅचमधनं फुल स्टडी माझा केला. आणि त्यानंतर मग मी ॲट लास्ट ऑफ 2025 म्हणजे 2026 चालू झालं जानेवारी, तेव्हा मी एक कोचिंग लावली नीटची, ज्याच्यामध्ये आपल्याला टेस्ट सिरीज घेतात फॉर टेस्ट सिरीज, बिकॉज माझा सिलेबस बऱ्यापैकी संपला होता आणि आय वॉज लाईक की पेपर्स देऊन मार्क्स इन्क्रीमेंटकडे आपण फोकस केला पाहिजे. सो त्यामुळे मी कोचिंग लावली अँड आय एम व्हेरी थँकफुल दॅट कोचिंग टू, किंवा बिकॉज माझे जेव्हा मी स्टार्टिंगला तिथे गेले आय गेस 300 समथिंग मार्क्समध्ये होते मी. आणि जेव्हा मी पास म्हणजे एप्रिल जवळ आला तेव्हा माझे मार्क्स 500पर्यंत जात होते. त्यानंतर मग मी नीट 2026 दिली आणि त्यात मला 510 प्लस मायनस 10 असे मार्क्स येत होते. अँड सो आय गो टू द काउन्सिलर. त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला MBBS तर नाही मिळू शकत महाराष्ट्रामध्ये, ॲज आय एम अ जनरल कॅटेगरी स्टुडंट अँड EWS वगैरे आहे, सो नाही मिळू शकत. सो दे टेल्ड की आम्हाला BDS किंवा BMS हे ऑप्शन्स आहेत गव्हर्नमेंटमध्ये, सो यू कॅन चूज इट. बट अचानक विदिन अ वीक और लेस दॅन अ वीक, आय गेस 2-3 डेजमध्येच मॅसेज पॉपअप दॅट पेपर हॅड लीक्ड अँड मोर दॅन लॅक समथिंग, खूप जास्त लोकांना कळाले पेपर्स. आणि रिनीटचे चान्सेस आहेत, बट आय वॉज नॉट सपोज, आय वॉज व्हेरी शॉक्ड. आय थिंक म्हणजे सगळेच शॉक्ड होते खूप की रिनीट झाली ॲट लास्ट आणि डेट्स वगैरे फायनल झाले. सो विदिन अ वीक आय स्टार्टेड अगेन बॅक टू स्टडी. बट एक मोरली एक स्टुडंट कमी होतो तो होतोच, त्यामुळे ते स्टार्टिंगला जरा इनिशियली पुन्हा रिगेन करायला वेळ लागला. बट या वी हॅड डन. बट मी तुम्हाला एक गोष्ट इम्पॉर्टंट सांगायला की म्हणजे जेव्हा मी नीट 2026 दिली, ओनली नीट, तर तेव्हा मी इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिक पार्ट एवढा केला नव्हता. आय डोंट नो, बट थोडं कच्चं राहिलं माझं त्यातलं. मग जेव्हा मला हे 1 महिना मिळाला तेव्हा मी पूर्ण इनऑर्गॅनिक एकदम प्रॉपरली ऑन माय टिप्स केले. आणि त्याचं मी कसं केलं, काय केलं, हे जर हवं असेल तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगेन इन अनदर व्हिडिओ. प्लीज कमेंट डाऊन. तर तसं झालं. आता रिनीटचं मी कॅल्क्युलेशन केले, त्या अकॉर्डिंगली माझे मार्क्स 467 प्लस मायनस 5 असे येतात. ते आता सेमी गव्हर्नमेंट ऑर गव्हर्नमेंट फ्रॉम अनदर स्टेट असं जर मला मिळालं तर मला खूप आवडेल, किंवा बिकॉज आय एम होपिंग की मला कुठलंही MBBS गव्हर्नमेंट मिळू द्या. बट इफ नॉट तर काउन्सिलर हॅड ऑलरेडी ॲडवाईज मी की BDS मिळू शकतं, बॉर्डर लाईनवर आहे, अँड BMS गव्हर्नमेंट मिळू शकतं. सो आय वॉज थिंकिंग फॉर दॅट. जर तुम्ही इफ एनी डॉक्टर इज हिअर, एनी वन हू हॅविंग द नॉलेज ऑफ दिस, तुम्ही मला प्लीज कमेंटमध्ये सांगू शकता. आय विल शुअरली टेक दॅट थिंग इन माय माइंड, की बिकॉज मी एक इनिशियली एक स्टुडंट आहे. सो मला खूप जास्त नॉलेज गेन करणं ह्या फेज म्हणजे हे जर मला निवडायचं झालं तर गरजेचं आहे, आणि मला असं आहे तर ह्याच्यामध्ये मला आता चूज करायचं आहे. सो तुमच्यापैकी कोणाला जर ह्यामध्ये खूप जास्त माहीत असेल किंवा तुम्ही ते केलेलं असाल, मग प्लीज कमेंटमध्ये सांगा, मला नक्कीच त्याचा फायदा होईल. अँड तर असे मार्क्स आहेत. पुढे काय होतं आहे तर कसं होतं आहे ते बघूयात. आणि आय एम
अल्सो होपिंग की तुम्हाला सगळ्यांना किती काय मार्क्स पडतात ते त्या हिशोबाने काही ना काही मिळणार आहे. सो इट डोंट बी इगो, मतलब हे असं इगोवर नका घेऊ की मला MBBSच करायचं आहे, बिकॉज येस वी वॉन्ट, मला जर मिळालं तर मी घेणारच. हां, बट नाही मिळालं तर म्हणजे ज्यांना ड्रॉप्स घ्यायचे यू कॅन, इफ यू हॅव कॅपेबल, इफ तुमच्याकडे व्हॅलिड रिझन आहे यू शुड. बट इफ यू डोंट हॅव एनी व्हॅलिड रिझन किंवा तुम्हाला म्हणजे प्लीज बी थोडंसं लक्षपूर्वक स्वतःकडे हे करा, कारण की तुम्ही एक ऑलरेडी 1 इयर जर दिला असेल ॲज अ ड्रॉपर माझ्यासारखा, तर तुम्ही खरंच खूप पूर्वक पुढे तुम्ही काय करायचं आहे किंवा कसं करायचं आहे हे खूप लोकांना विचारा. ज्यांना माहिती आहे त्याबद्दल त्यांना विचारा आणि त्यानंतर निर्णय घ्या. असं नाही की स्वतःच सगळं करायचं किंवा काय. आणि BDS, BA, MS एव्हरीथिंग आर ऑल फाईन, बिकॉज ॲट लास्ट आपल्याकडे एक डिग्री हवी. आणि हां, सेकंड मोस्ट थिंग इज की आर लाईफ इज व्हेरी इम्पॉर्टंट गाईज, बिकॉज in re-NEET and also NEET, the cases of students making their life to end are खूप ऐकायला येतं ह्या गोष्टी. आणि इट्स नॉट गुड, बिकॉज आपल्या पॅरेंट्सला अशी अपेक्षा नाही आहे. त्यांना खूप जास्त एक्सपेक्टेशन जरी असले तरी त्यांना माहिती आहे की आपला मुलगा किंवा आपली मुलगी आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सो असं आहे, काहीही असलं तरी पण वी शुड बी प्रायोरिटाईज आवर सेल्फ फर्स्ट आणि मग बाकीचं बघूया. सो असं आहे माझं झालेल्या गोष्टी. तर तुम्हाला मी कुठून काय अभ्यास केला हे हवं असेल तर प्लीज कमेंट डाऊन. बाकीच्या गोष्टी तर आपण भेटूयाच, आपले असे व्हिडिओज कंटिन्यूअस राहील. आणि थँक्यू, बाय बाय. बी हेल्दी अँड प्रायोरिटाईज युअर सेल्फ फर्स्ट. ओके, बाय.